ब्राह्मणदेव आणि ग्रेटर हाऊस कृपया कुठेही आपले संघ कर्णधार असतील आपण स्टेज जवळ जायचं नाणेफेकीसाठी. विजय चंद्र यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले ते स्वामी इलेव्हनला फलंदाजीसाठी. स्वामी इलेव्हनचे फलंदाज गणेश आणि स्ट्राईकला पाहायला मिळतील ते अर्चित. गणेश अर्चितची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो गोलंदाजाचं नाव दिव्य. दिव्य दृष्टीने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. दिव्य. हॅलो. 13वा सामना स्वामी इलेव्हन वर्सेस जय श्रीराम विजयचंद्र. लवकरात लवकर सुरू करा. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि डिक्लेअर. पहिला चेंडू घोषित स्वरूपात 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू नो बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू दिव्यद्वारा. सुंदर फटका. धावसंख्या घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. डिक्लेअर. धावसंख्या 4. शेवटचा चेंडू 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक घेऊन आलाय तो वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज धैर्य. फलंदाजी मार्कवर अनुभवी फलंदाज माहीमचे अनुभवी फलंदाज गणेश गुराव. ओ हो. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू आणि नो बॉल. नो बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती हॅलो. सगळ्या संघांना विनंती आहे आपल्याला 45 सामने खेळवायचे आहेत. आपल्याला 15 मिनिटात एक सामना उरकायला पाहिजे. तर कृपया सहकार्य करा. जास्त वेळ तुम्ही फिल्डिंग आणि बॅटिंग याच्यात अरेंज करण्यात जाऊ नका. नो बॉल. नॉट आउट. नो बॉल. रिव्ह्यू. पंचांना विनंती की रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग फिल्डिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय स्टंपिंगचा. यष्टीरक्षकाचा निर्णय हा रिव्ह्यूचा होता. OUT येस इज आउट. गणेशला परतावं लागेल. सुंदर निर्णय. सुंदर डिसिजन. आपल्या लाईव्हसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की अप्रतिम अशी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. बॉल काउंट. बॉल काउंट. प्रथम नवीन फलंदाज शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली ती 6 धावांवरती. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती धैर्यद्वारा आपल्या संघासाठी. आणि 2 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होतं प्रथम दिव्याचा शेवटचा चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या ओ हो 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 हो. जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. 1 गडी बाद 8 धावा. शेवटचं षटक. शेवटचे 5 बॉल. शेवटचे 5 चेंडू 8 धावा. गोलंदाजाचं नाव विनीत. फलंदाज अर्चित. विनीत वर्सेस अर्चित. निर्धाव चेंडू. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा.
डिक्लेअर स्वरूपात घोषित स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. अर्चितला कुठेतरी जरा प्रयत्न करावा लागेल. 2 चौकारांनी मॅच पुढे न्यावी लागेल. अर्चितचा प्रयत्न असेल आणि अर्चितकडनं एक धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 10. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 10 धावा. विजयासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज करावी लागेल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण संघाने कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कृपया फिल्डिंग लवकर लावून घेणे प्लीज. सहकार्य करा. वाऱ्या, तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे वारेकर. ग्रेटास हाऊस आणि ब्राह्मणदेव. भूषण, ग्रेटास हाऊस आणि ब्राह्मणदेव टॉस झालाय. ब्राह्मणदेवने फलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाज गणेश आणि फलंदाजाचं नाव आहे ते आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 पोहोचते. कृपया फलंदाजाची नावं सांगायची आहेत. दिव्य स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला धैर्य. एक चेंडू एक धाव. गोलंदाज गणेश. विजयासाठी 11 धावा करायच्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 पोहोचते ती 2 धावा. सुंदर असा टच. सुंदर असा घोषित स्वरूपात ढकललेला हा चेंडू दिव्यद्वारा. गणेश गुरव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवी गोलंदाज. आपल्याला धावा रोखायच्या आहेत. गणेश नो बॉल. पंचांकडनं नो बॉल. हां, डिसिजन झाला असेल तर लवकर सामना सुरू करावा. वारेकर, आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आउट आहे. OUT आउट. फलंदाजाला परत माघारी परतायचं आहे. नो बॉल आहे. आपला रिव्ह्यू संपलाय. फलंदाज संघमालक आपला रिव्ह्यू संपलाय. स्कोअर जाऊन पोचलाय ते 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. 1 गडी बाद. फलंदाजाचं नाव विनीत. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. नितीन वारेकर यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील ते नितीन उत्कृष्ट यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावली ती 4 धावा 1 गडी बाद. दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज वैभव. फलंदाजी मार्कवर दिव्य दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल धैर्य. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. बाद बाद बाद. धैर्याला जावं लागेल मागे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभवद्वारा. धावसंख्या स्थिरावली ती 4 धावांवरती. 2 चेंडू झालेत. 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आत्ता सुद्धा गरज आहे ती 8 चेंडू 7 धावा. फलंदाजाचं नाव कश्यप. गोलंदाजी मार्कवर वैभव. फलंदाज कश्यप. आणि 4-4-4-4 चेंडू सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक. आणि डिक्लेअर. विजयासाठी 2 धावांची गरज. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वैभवचा आणि विजयासाठी 2 धावांची गरज. सामना करतोय तो कश्यप. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 1 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज बबलू प्रथम उर्फ बबलू. नो. सामना विजयी संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं ग्रेटर्स हाऊस संघाने आभार. तुरंत मैदानात यावं. फिल्डिंग लावून घ्यावी लगेच. 2 मिनिटात मॅच चालू करायची आहे. पराग निखिल लवकरात लवकर मैदानात जावे.